राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत आणि बीडमधनं ते दौऱ्याला सुरुवात करतात. शासकीय दौरा बीडचं जे शासकीय विश्रामगृह आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राज्याचे कृषी मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून ते आज बीडमधले दौरे जे आहेत ते करणार आहेत. अगदी सकाळी 6 वाजता जसा त्यांचा नित्यक्रम असतो त्या पद्धतीनं त्यांनी दौरा आपला सुरू केलेला आहे आणि बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये देखील ते आत्ता काही लोक निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि निवेदनं स्वीकारून ते आत्ता निघालेले आहेत. सुरुवातीला बीड जिल्ह्यातल्या पिंपळवाडी घाट या गावात ते जातील आणि त्यानंतर तिथं पाणी करून बीड जिल्ह्यातली जे सगळी गावं आहेत, अतिवृष्टीग्रस्त असतील, महापुराचा फटका बसलेली गावं असतील, त्या गावांना ते सुरुवातीला भेट देतील आणि त्यानंतर संभाजीनगरकडे देखील अजित पवार आज जाणार आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावांना देखील तिथं देखील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त गावांना ते भेट देणार आहेत. अशा पद्धतीनं आजचा हा अजित पवारांचा दौरा असणार आहे. खरं तर काल आपण बघितलं की सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, या जिल्ह्यातल्या गावांची पाहणी अजित पवारांनी केली होती आणि त्यानंतर संध्याकाळी ते बीडला मुक्कामी आलेले होते आणि बीडमध्ये आत्ता बीडच्या शासकीय विश्रामगृहामधून ते निघाले.